ज्या सामाजिक काम करत मोठ्या होत आहेत, तृप्ती देसाई, त्यांनी जो आरोप केलाय ते आता म्हणतात मी प्रूफ देते, आणि ह्या आता दुसऱ्यांचे प्रूफ मागायला लागले. मुळामध्ये नीलम गोरे बऱ्याच कमेंटमध्ये आलंय, नाव गोरे आणि काम मात्र काळे. इतक्या काळ्या हृदयाने भरलेली बाई कधीच, म्हणजे मी तर स्थापना आमच्या पक्षामध्ये 83 पासून काम करते. 90ला आम्हाला पद मिळाली आणि त्याच्यानंतर या बाईचा झालेला शिरकाव, तेव्हापासून या बाईला बघते. पक्षाच्या कामासाठी सगळं शून्य. माझा प्रोटोकॉल, मला कसं, मला काय, ह्याच्या पलीकडे यांची धाव नाही. जिथे जिथे अत्याचार झाले त्या ठिकाणी आम्हीही गेलो होतो, पण त्या आमदार असल्यामुळे जास्त तिथे नावारूपाला आल्या. याच्यामध्ये धुळ्यामध्ये जो अत्याचार झाला तेव्हा आम्ही होतो बरोबर. पण नेहमीच सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त आणि फक्त स्वतःला कसं इम्पॉर्टंट मिळेल एवढंच बघण्याचं काम करतात. आज जेव्हा त्यांच्या पूर्ण अंगाशी आल्यावर या कॅप्टन खरात, आता कॅप्टन खरातचे विविध प्रकार आपल्या समोर येतात. महिलांवर अत्याचार तर आहेच, पण मंत्री पद कसं मिळवून द्यायचं आणि त्याच्यासाठी रक्त कसं व्हायचं आणि त्याच्यासाठी आपला लाभ कसा करून घ्यायचा, अशा अनेक मंत्री त्यांना भेटले. दीपक केसरकरांनी तर भांडात फोडलं 39 मंत्री. आता त्या 39 मधली ह्या असाव्या एक, म्हणजे आता परत प्रश्न आला 38 कोण. म्हणजे ही अशी एकेकांची आता लाईन लागेल. हे मी कार्यकर्ती म्हणून सांगते, खोटारडी एक नंबर आणि बुद्धी चातुर्य ते पण तू तुझ्यासाठीच वापरलंस, ते पण त्याचा उपयोग पक्षासाठी झाला नाही. श्रमदान तर तू कधी केलंच नाही. त्यामुळे एक खिल्लास खोटं बोलणारी बाई जर कोण असेल, मला एकदा आठवतं, मी त्यांच्या गाडीत होती आणि एका पोलिसांनी फक्त उठला नाही, त्याचं लक्ष नव्हतं, तरा केबिनमध्ये गेल्या, फोन लावला, त्याला वर बोलवलं, त्याच्या वरिष्ठाला वर बोलवलं आणि इतक्या अद्वता त्याला बोलल्या. तेव्हा माझ्या आणखीन लक्षात आलं, अरे बापरे, यांचे एवढे मोठे युगो आहेत, हे एवढं मान अपमान, याचा अर्थ यांना एवढंच हवं होतं. आणि जेव्हा कळलं की आता हे उद्धवजींकडनं मिळत नाही, कदाचित मिळणार नाही, तशी उडी एकनाथ शिंदे. आणि भाषणात काय सांगतात, कोण हा एकनाथ शिंदे, अरे वा. मग त्याच्यात प्रश्न पडला लोकांना, उंदीर कोण आणि मांजर कोण, कोण कोणाची काढतंय. त्यामुळे ह्या बाईवर बोलावं तेवढं कमी आहे. आता सामोरी जा आणि तुझे पुरावे बाहेर येत आहेत आणि ते दाखवतायत. आणि कॅप्टननी तुम्हाला चांगली कॅप्टनशिप दिली. आता तुम्ही कॅप्टनकडे जाऊन काय काय केलं ते कॅप्टनच सांगेल बाबा, आम्हाला काय.